दिवसभर किती काम करून जरी थकलो ना तरी संध्याकाळचा स्वयंपाक मात्र त्याला काही सुट्टी नसते, तो करावाच लागतो. तर हॅलो फ्रेंड्स, मी स्वाती आणि स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. तर हा व्हिडिओ आहे ना, तर जो एक मी याच्या अगोदर टाकला ना क्लिनिंगचा, बेडरूमचं आणि कपाट वगैरे आवरलं, तर त्याच्यानंतर जो म्हणजे नेक्स्ट पार्टमध्ये 2 पार्टमध्ये केला मी, कारण एक पार्टमध्ये खूप मोठा व्हिडिओ झाला असता त्याच्यामुळं. तर हा त्याच्यामधला दुसरा पार्ट आहे. तर म्हटलं चला आता संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा होता, बाकीच्या दिवसभराचे तर तुम्ही बघितलात त्या व्हिडिओमध्ये मी टाकलंच होतं. सगळं साफसफाई वगैरे केली, सगळी बेडरूम वगैरे आवरून घेतली, कपाट आवरलं, बाकीचे कामं. आता म्हटलं संध्याकाळ स्वयंपाक पण करायचा होता, पण आता स्वयंपाकाला आज कंटाळा पण खूप आला होता. कसं आहे, आपण रोजच्यापेक्षा ना एखादं काम शिल्लक केलं ना थोडंसं शरीर पण थकल्यासारखं होतं. आणि आता कसं आहे, सगळं काम आवरून एक्स्ट्राचे कामं करायचे, यशस्वीला घ्यायचं म्हणलं की थोडंसं होतं जमल्यासारखं. पण चला चालतंच असतं, आपल्या बायकाला कुठं आराम असतो. थोडंफार तरी जीव दमला तरी काम तर करावंच लागतं. एवढं आहे की थोडासा कंटाळा थोडं माणूस आराम करून करतं 5 मिनिट 10 मिनिट, थोडंसं जीवाला शांतता म्हणून बसतं. 5 मिनिटं मनाची शांतता होती, जीवाची शांतता होती, परत कामाला लागतो. तर आता म्हटलं चला स्वयंपाक तर करायचाच होता. तर मग संध्याकाळचं तर मी इथं गोबीची भाजी करणार होते. मग इथं गोबी कट करून घेतली. आज खूप पाय दुखत होते सारखी फिरून फिरून, त्याच्यामुळे मी आज बसून शांत एका जागेवर कट केली. आणि इकडं वरण भाताचं कुकर पण लावलं होतं. आणि स्वयंपाक थोडा करायचा कंटाळा आला म्हणून लागले स्वयंपाकाला, पण चालू झालं मध्ये थोडं थोडं करता करता सगळा स्वयंपाक करून घेतला. तर इथं थोडीशी सकाळी मेथीची भाजी उरली होती करून, म्हणजे कच्ची भाजीच उरली होती. 2 जुड्या आणल्या होत्या मी, छान होती भाजी त्याच्यामुळे 2 जुड्या आणल्या. आणि घरात कसं असतं, एकाला एक तर एकाला एक आवडत असतं. तर मला आवडती लाल तिखटाची आणि घरच्यांना आवडती हिरव्या मिरचीची. तर मग सकाळी हिरव्या मिरचीची केली होती, पण जास्त होईल म्हणून मग मी काय केलं की थोडीशी ठेवली होती संध्याकाळच्या. म्हटलं कच्ची खाता येईल नाही तर मग करता येईल थोडीशी, म्हणून ठेवली होती. तर डाळ पण मग मी सकाळची थोडीशी ठेवली होती, म्हणलं जर खाल्ली नाही तर मग करायला होईल. त्याच्यामुळं लाल तिखटाची आता ही तर गोबी कट करून घेतली, म्हटलं तर भाजी करून घ्यावी. आणि एक एक करता करता टाईमच होतो. आणि तेपर्यंत स्वयंपाक झाला ना की मग बरं पडतं. नाही तर मग ते आल्याच्या नंतर म्हणलं दिवसभर कसं आहे, आता घरी आलं की माणसाला भूक लागलेली असते, जेवण करतात. त्याच्यामुळे म्हटलं आपला स्वयंपाक आवरून घ्यावा. आणि एखाद्या स्लाईट बी जाते चुकून, पण यशस्वी पण मध्ये येते, म्हणून मग मी लागले होते स्वयंपाकाला. संध्याकाळी बेडरूम वगैरे आवरून झाले की स्वयंपाकाला लागली. म्हटलं आता बसण्यात काय असतं नाही, एकदा बसलं ना कंटाळा आला की येतो. 5 मिनिट थोडंसं यशस्वीसोबत बसले होते, मग लगेचच लागले होते. तर वरण भात होते तोपर्यंत इकडं म्हणलं होतं भाजी, तर मग भाजी करून घेतली मी. आता लाल तिखटाची थोडीशी झाली, पण म्हटलं चला टाकून देण्यापेक्षा आता जरा महाग पण आहे, 25-30 रुपयाला एक जोडी आहे. तर म्हटलं करून घ्यावं, तेवढी भाजी करून घेतली, थोडंसं खाता येईल म्हटलं. आणि तिथं गोबी करायची होती कुकरला ना, माझ्या थोडंसं हवा जाते, वायस तर खराब झाली आहे की काय, तर मला काही समजतच नाही. आता बघू एखाद्या वेळेस टाईम भेटला तर जाऊन नीट करून आणूया. आपण ते आता बघू एखाद्या वेळेस कधी होईल तर त्याचं. आता त्याच्यामुळे आणि गॅस पण खूप जळतं, पण कसं आहे वरण भात लावला तर यशस्वीचं खाणं होते, म्हणून म्हटलं जाऊ द्या. तर थोडा वेळ लागतो जास्त शिजायला. तसेच ते म्हटलं तोपर्यंत मग गोबीची भाजी पण टाकली. आणि इथं म्हटलं आता चला तोपर्यंत पीठ भिजून घेते भाजी होईपर्यंत. तर आता यशस्वी आधी खेळत होती माझं भाजी वगैरे करून घेऊस तर, पण आता तिला पीठ दिसलं की आधी खेळायला. आता तिला इथं चाळायचं, आता मी चाळते तसंच तिला पण पीठ चाळायचं. आता मी तर ना भरपूर असं आईने पीठ दिलेले गावाकडून, ते सगळं मी आता एकत्र चाळून ठेवणार आहे. असं रोज चाळत बसलं ना की थोडंफार खाली पण फरशीवर सांडतं, परत ते पावलं आपली इकडे तिकडे उमटते. त्यापेक्षा ना चाळून ठेवलं की बरं पडतं. पहिले मी तशीच करायचे, पण आता थोडंसं झालं नाही माझ्याच्याने. पण आता एखाद्या दिवशी झोपलेली असेल ना तेव्हा आंघोळीच्या अगोदर तेच करणार, कारण परत आंघोळ केल्यावर अंगावर सगळं पीठ उडतं. त्याच्यामुळे मी तसं करणार आहे. आता बघू आता एखाद्या जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तसं करणे, एकत्र सगळं चाळून ठेवणार आहे. आता इथं पीठ भिजून घेतला, तिला पण माझ्यासारखं चाळायचं होतं, चालू होतं काहीतरी टिका लावायचा, काहीतरी काही करत असते. आणि पीठ भिजू दे म्हणत होती ती, पण मला पण मी नाही तिला भिजू दिलं. आता पीठ भिजून घेते म्हटलं, म्हणजे पोळ्या पण घेतल्या ना की वरणाला फोडणी द्यायची, थोडंसं वरण भात काही ती पण खाते, तर मग तिला पण खाऊ घालता येते ते येईपर्यंत. मग नंतर नाही तर मग जेवताना मध्ये मध्ये करत असते. तिला खायचं काही नसतं, पण तेच आम्ही खातून त्याला हात लावून बघायचं असतं, तिखट लागते का बघायचं. त्याच्यामुळे मग थोडंसं तिला वरण भात खाऊ घालता येते. आणि त्याच्यामुळे वरण भात लावला ना तिला खायला बरं पडतं. किंवा मग साध्या वरणात चपाती ही काला चुरून जर दिली ना तर तिला पण खाऊ घालता येतं, आपल्याला खाता येतं तिला. त्याच्यामुळं मग वरण भात लावला होता. आणि आता थोडासा स्वयंपाक करायचा कंटाळा म्हणून स्वयंपाकाला लागले, पण वरण भात पण झाला आणि पीठ भिजून घेतलं. आणि थोडीशी मेथीची भाजी उरण टाकून द्यावं लागलं, म्हणून ती पण भाजी करून घेतली. आणि ती पुरणार नाही, आणि वरण पण मला साधं करायचं होतं, त्याच्यामुळं म्हटलं मग तिखट काहीतरी, ती भाजी थोडीच झाली होती, त्याच्यामुळं थोडीशी गोबी बी केली. आणि मग थोडं थोडं करता करता सगळा स्वयंपाक आता म्हटलं जातं करूनच घेता काय. आणि गोबी पण थोडी होती, काय जास्त काही नव्हती, म्हटलं ती पण अशी पण सुकून जाणार. भाजी झाली होती, भाजी केली तर खाल्ली तर उडती ना, त्याच्यामुळे घेतली भाजीपाला सध्या महाग आहे. आणि मी काय केलं, म्हणजे मेथीची भाजी झाली का तीच कढई परत घेतली, वाटीत भाजी काढून ठेवली. आपले आज भांडे घासायचे असतं, आज जरासं कंटाळल्यासारखं झालं, म्हणून म्हटलं कशाला डबल डबल भांडे भरायचे, म्हणून तशीच भाजी काढून घेतली. आणि त्याच्यातच गोबीची भाजी करून घेतली. आता गोबीची भाजी झाली, आता वरणाला फोडणी द्यायची, चपात्या झाल्या, तर म्हणलं बघू आता एवढ्या चपात्या करून घेतल्याच्या नंतर मग फोडणी देता येईल. तर
तर त्यामुळं आणि लाईट होती तोपर्यंत म्हटलं घ्यावं करून. आता इथे यशस्वीला दिलं होतं खेळायला काहीतरी, म्हटलं खेळ तू पाठीमागं, तोपर्यंत मी माझं आवरून घेते. तर ती खेळत होती तोपर्यंत म्हटलं आता आपलं पण स्वयंपाक आवरून घ्या, आणि स्वयंपाक झाला की थोडीशी भांडे पडते तर ते पण घासून घेतात. आणि अशा विचारानं थोडं पटपट करत होते, कारण थोडेफार भांडे पडले दुपारी बाकीचं आवरत होते म्हणून भांडे काही मी घासलेच नव्हते. म्हटलं आता बाकी आवरत बसले त्यामुळे जास्त किचनमध्ये आलेच नव्हते. म्हटलं बघ एकत्रच सगळे भांडे घासता येतील त्याच्यामुळं. तर आता इथं पोळ्या करून घ्यावं म्हटलं ना. अशा पोळ्या फुगल्या ना की म्हणजे किती पण पोळ्या केल्या ना तरी पण माणसाला कंटाळा येत नाही. आता इथं तिला काहीतरी द्यायचं असतं मध्ये त्याच्यानं तिच्यासोबत मला थोडं लक्ष देत करावं लागतं. तिला लक्ष देत करत होतं. तिला काहीतरी खेळायचं द्यायचं तर थोडंसं खेळायला दिलं ना असं होतं एखाद्या वेळेस चुकून आपली चूक आपल्यालाच म्हणजे त्रासदायक ठरते एखाद्या वेळेस. बघा आता मला ना उलट नाही ना पोळ्या भाजता येत नाहीत, आणि असं हाताने भाजा गेल्याच नंतर आता उन्हाळ्याचं सहन होत नाही, पण खूप हाताला म्हणजे वाफ लागली ना तर आग होती, तर आता काय करणार. पण आणि इथं पोळ्या पण करून घेतल्या मी लगेचच, आणि म्हटलं आता चला आता वरणाला फोडणी देऊन घ्यायची म्हणजे आपला स्वयंपाक झाला. आणि थोडं आता कसं उन्हाळा असल्यामुळे थंड पण लवकर काय होत नाही, काय नाही, गरमच राहतं झाकून ठेवल्याच्या नंतर. तर मग आता याच्यातच मी लगेच भाजी काढून घेतली. मला टोपली मी छोटीशी घेतली बरं का, 20 रुपयाला, पण लई छान आहे, मला आवडली. कारण भाजी धुवायला किंवा एखाद्या असं थोडीशी कोणी आल्याच्या नंतर पाहुणे वाढायला भाजीला काढायला म्हणजे मस्त झाली. ती छोटी आहे, नाजूकवाणी वाटते, मला बरी पडते. मी तेच घेत असते सारखी भाजी धुवायला यायला. बऱ्यापैकी तर म्हणजे जास्त मोठी नाही छोटी नाही तर मापात असल्यामुळे कशाला पण कामं येते. तर तीच केलेली मी. आता भाजी काढून घेतली आणि वरणामध्ये मिरच्या होत्या 1-2 टाकल्या होत्या, तिखट लागेल म्हणून मिरच्या काढून घेतल्या आणि वरण हाटून घेतलं. आणि वरणाला साधी एकदम मोहरी जिरे लसूण फोडणी लसूण टाकून फोडणी दिली. म्हटलं साधं एकदम कसं आहे, तिखट भाजी असल्याच नंतर साधं वरण असेल तर बरं पडतं खायला. आता तिचं झालं होतं खेळणं, तिला घ्यायचं होतं, तिला म्हटलं चल थोडंसं आता लेकराच्या मनासारखं असं तिला घेतलं. आता संध्याकाळी जेवायला वाढून घेतलं. बघा असं स्वयंपाक झाला होता सगळा, जेवण वगैरे केले. पण आता हे काम आहे, हे तर काही ठेवणं शक्यच नाही, कारण आता आपण इकडं राहतो, आपले भांडे पण इकडं मोजकीच असतात. जे आपल्याला संध्याकाळी वापरले तेच सकाळी उठलं की लागतात, मग भांडे ठेवणं काही शक्य नाही. आणि असं रात्रभर मला तर ठेवा नाही वाटत आहे किचनमध्ये भांडे. 1 ताट असो 2 ताट असो, रात्री घासलं किचन आवरलं ना तरच कुठंतरी मनाला पण शांतता वाटते आणि स्वच्छ वाटते. आपण किचनमध्ये आल्याच्यानंतर बघितल्यावर म्हणून म्हटलं चला आता जाऊ द्या, घासून तर घ्यावाच लागणार, कंटाळा केला की होऊन जातो. म्हणून म्हटलं चला आता जेवण झाले की पहिले पसारा आवरून घेतला, सगळे भांडे खरकट वगैरे काढून घेतले एका साईडला, आणि भांडे घासायला घेतले. एक करता सगळे बऱ्यापैकी भांडे पडले. तुम्हाला सांगितलं माझ्या काय भांडे नंतर घासणं झाले नाही, चपात झाल्या. ती रडत होती, तिला घेतलं, वरण झालं की लगेचच. आणि मग थोड्या वेळ तिला खाऊ वगैरे घातलं की म्हटलं आता आमचे पण जेवण झाले. मग आता भांड्याचं काम होतं, भांडे भरपूर होते, कंटाळा केलं की राहून जातं. एखाद्या वेळेस चुकून पाणी पण जातं, मग पाणी गेलं की परत प्रॉब्लेम होतो भांड्याचं. त्यापेक्षा म्हटलं आता पाणी तोपर्यंत भांडे पण धुवून घ्यावा. भांडे घासून धुवून घेतले, आणि बरेचसे भांडे होते बरं का. पण कंटाळा म्हणलं आलं तर थोडंसं, कारण जीव कसं एखाद्या वेळेस दमल्यासारखं होतं ना, त्याच्यामुळं जर सकाळ झालं होतं कामाच्या आणि एक्स्ट्रा काम झाल्यामुळं. पण म्हटलं कंटाळा नाही करायचा, आज सगळं करून आवरूनच बसायचं. तेव्हाच म्हणजे यशस्वी रडत होती, पण तिचे पप्पा आलेले होते म्हणून त्यांनी घेतलं, तर मग खेळत होती पप्पासोबत. दिवसभर कसं आहे, तिचे पप्पा नसतात ना तर तिला थोडंसं करमत नाही, पण संध्याकाळी असतात ना तर ती खेळत असते तिच्या पप्पासोबत. आणि इथं थोडंसं मध्ये मला बोलत होती, तिच्याकडे जाऊन आले मी पण. आणि मग आता इथं म्हटलं भांडे घासून झाले होते, तर जांभळं आणलेले होते ते धुवून ठेवायचे होते मला, म्हणजे कसं खायला पाणी वितळतं त्याचं सगळं. मग धुवून ठेवले. एक खाऊन बघितलं, गोड आहेत का, मग तर चांगले होते. आणि भरपूर महाग आहेत बरं का आता जांभळं इकडं. कसं एखाद्यास खावं वाटतात, पण पैशाची किंमत बघून पण वाटतं की एवढे महाग म्हणल्याच्या नंतर काय गावाकडं तसेच झाडाचे भेटतात आपल्याला. पण कसं खावा पण वाटतं, मग आणले होते थोडेसे. तर ते पण 40 रुपयाचे का काहीतरी होते मला वाटतं. तर मग खाऊन बघितलं तर गोड होतं. मग ते धुवून ठेवले. सगळे भांडे वगैरे सगळं खरकट हे सगळं टाकून दिलं, एका पिशवीत बांधून ठेवलं. सगळं आवरलं आता किचनचं. म्हणलं आता किचन वाटा पण क्लीन करून घ्यावा लगेच हाताबरोबर. गॅस वगैरे पण खरकटे भांडे सगळं स्वच्छ झालं ना ते बरं वाटतं संध्याकाळच्या घरामध्ये. पण चुकून एखाद्याचे राहू शकतात, पण मी तर नाही ठेवते. होईन तेवढं तर घासण्याचाच प्रयत्न करते. उशीर जर झाला ना तरी पण घासत असते, पण घासली तर आपल्याला पण बरं आहे. आणि काय होतं एखाद्या वेळेस खरकट्या भांड्यानं पण कॉक्रोच जास्त होतात. आता सध्या तर माझ्या घरात बिलकुल कॉक्रोच नाही, मी सगळे कॉक्रोचाचं हेच केले, त्याचं सगळं बंदोबस्त केला. ते काय आता म्हणजे मला बघायला पण नाही एवढं, म्हणजे सगळीकडं कॉक्रोच होते ना, तर आता पूर्ण कॉक्रोच घरात नाहीच आहेत, आता पूर्ण मेलेले आहेत. तर त्याच्यामुळे आता सध्या कॉक्रोच नाहीत. पण आता जर आपण असं हलगर्जीपणा केला, खरकटं ठेवलं किंवा भांडी ठेवली की मग परत वाढतात एक एक करून येतात. त्यामुळं म्हटलं नको आता ठेवणंच नको. आपली स्वच्छता आपल्यालाच काम आहे, ते आपले काम वाढत नाही त्याच्यामुळे. आणि सकाळी उठल्याच्या नंतर हे कामं करायचे कधी आणि कधी टिफिन बनवायचं, त्यापेक्षा मग आपण जर संध्याकाळी कामं केले तर सकाळचं आवरतं. आता उन्हाळा दिवस असल्यामुळे खूप तहान लागते, तर भांडे घासूच तर एवढं तहान लागली होती ना, पहिले पाणी पिऊन घेतलं. त्याच्यामध्ये पाणी थंड पडतं ना, थंड पाणी किती पिलं तरी आपलं काही पोट भरत नाही. आता लगेच मग कॅन पण भिजून घेतलं पाण्यानं, कारण मग थोडंसं आता बाहेर ठेवलं की रात्रभर थंड पडते, मग सकाळी प्यायला पाणी बरं पडतं. ते आता सगळं आवरून घेतलं, कॅन भिजून ठेवली, म्हणजे बाकीचे सगळे कामं झाले. भांडे पण गॅलरीत नेऊन ठेवले. इथे थोडंसं ठेवत नाही, म्हणजे बाहेर चांगले वाळते ठेवत, त्याच्यामुळे गॅलरीत ठेवत असते. जागा आहे मस्त ठेवण्यासाठी भांडे. आता गॅलरी पण लावून घेतली, संध्याकाळची लावावं लागते, नाही तर मच्छर वगैरे येतात आणि नको वाटतं संध्याकाळची उघडी ठेवायला बी.
तर लावून घेतली गॅलरी, पण सगळं आवरलं होतं. परत एकदा थोडंसं पाणी पिलं, कारण एखाद्या दिवस कसं होतं तहान लागते माणसाला सारखी सारखी. तर परत एकदा पाणी पिऊन घेतलं आणि उन्हाळा दिवस आहे बरं का त्याच्यामुळं. आणि तिथे इथे थोडंसं यशस्वीला पण पाणी दिलं प्यायला. आणि बघा आता सगळं किचन आवरलं ना, खरं आवरून स्वच्छ ठेवलं ना, तर सकाळी पण स्वयंपाक करायला उल्हास येतो आपल्याला. तर